आरक्षणाचा वाद आणखी तीव्र होणार। जरांगे ओबीसी मधूनच आरक्षणावर ठाम। आमच्या मागण्याच रास्ता आहेत आणि ओबीसीतच यात, त्याच्यामुळे आम्ही ओबीसीत जाणारच आहेत। स्वतंत्र आरक्षणाला जरांगेंचा विरोध का? आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी AKGRची अंमलबजावणी करा। जरांगेंचं मराठा वादळ मुंबईत धडकलं आणि जरांगेंनी पुन्हा एकदा ओबीसी कोट्यातूनच मराठा आरक्षणाचा पुनरुच्चार केलाय। मात्र ओबीसी संघटनांनी नागपूरमध्ये बैठक घेत जोरदार विरोध केलाय। एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर सरकार आपला विचार बदलू शकते का? त्यांच्या मनातली भीती दूर करण्याकरता पुन्हा आम्ही साखळी उपोषणाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष आमच्या मागणीकडे वेधण्यासाठी म्हणून उद्यापासून साखळी उपोषणाची सुरुवात करत आहोत। दुसरीकडे मराठा समाजाच्या नेत्यांनी पूर्ण अभ्यास करून मागण्या कराव्यात असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। एवढंच नव्हे तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नसल्याचं स्पष्ट केलंय। कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये, दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही, आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्ही सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवलेत सांगावं कोणी सोडवलेले आहेत। मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटले आहेत, बाकी कधी सुटले प्रश्न, आणि आम्हीच सोडवणार आहोत। पण आरक्षण दिलेलंच आहे आणि कोर्टात अजूनही ते टिकलेलं आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर मराठा समाजाला 10% आरक्षण दिले। मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगेंनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली। त्याची नेमकी कारणं काय आहेत ते पाहूया। खरं तर मंडल आयोग लागू करण्यात आल्यानंतर इंदिरा सहानी खटल्यात सुप्रीम कोर्टानं आरक्षणासाठी 50% मर्यादा घालून दिली। त्याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी 102व्या घटना दुरुस्तीच्या आधारे मराठा समाजाला 13% आरक्षण दिलं होतं। त्यावेळी 50% मर्यादा ओलांडल्यानं ते आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं। घटनेनुसार SC आणि ST आरक्षणाला हात लावता येणार नाही। त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण 50% मर्यादेत बसवण्यासाठी त्यांना ओबीसी मध्येच घालणं हाच पर्याय असल्याचं जरांगेंचं मत आहे। जरांगे जे म्हणतात की आम्हाला रिझर्वेशन पाहिजे ते ओबीसीतूनच पाहिजे, याचं कारण सोपं आहे की 50%च्या वर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही ते। प्रत्येक गटातली जी क्रीमी लेअर आहे ती काढून टाकायला पाहिजे, आणि ज्यांना खरी रिझर्वेशनची गरज आहे त्यांच्यासाठी ते रिझर्वेशन ठेवायला पाहिजे। त्यामुळे जरांगेंची आत्ताची जी मागणी आहे की मराठा रिझर्वेशन हे आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे, तर ती बरोबर आहे, घटनेला धरून आहे। फक्त त्याच्यासाठी मराठा मागास आहे, त्यातला एक भाग तर निदान मागास आहे, हे मागास आयोगाने मान्य करायला पाहिजे। मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ट्रिपल टेस्ट पूर्ण करावी लागणार आहे। त्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल, इम्पिरिकल डेटा आणि आरक्षणाची 50% मर्यादा पूर्ण करणं गरजेचं आहे। मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 57 लाख नोंदींसंदर्भात सगळे सोयरे अधिसूचना काढण्यात आली होती। आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास जोरदार उत्तर देण्याचा इशारा छगन भुजबळांनी दिलाय। 4 आयोगाने त्यांना नाही म्हणून सांगितलं ओबीसी मध्ये, आणि सुप्रीम कोर्टाने 80 पानाचं जजमेंट दिलं की हा समाज ओबीसी मध्ये येऊ शकत नाही। याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही, आणि असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला ओबीसी समाज सुद्धा जागृत आहे, तो सुद्धा जो आहे उठल्याशिवाय राहणार नाही। राज्यात 13% SC, 7% ST तर भटके विमुक्त आणि ओबीसीसाठी 31%, 10% EWS आणि 10% मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले। त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास कायदेशीर आणि राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकार यावर कसा तोडगा काढणार याकडे राज्याचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।